बस बसा बसा तुम्ही. काय काय करताय ना तुम्ही? बसा बसा. अण्णा, कशाला हो अशा फुटक्या चष्म्यातून जुन्या शिड्या बातम्या वाचताय तुम्ही? नाही, आता तुम्हाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. चष्म्याची काच फुटलीये. तेच सांगतेय ना, कशाला तो पेपर वाचत बसलाय मला की कळतच नाही. तुम्ही जरा ना शांत बसून राहा. हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अभि, अरे ही चष्म्याची काच फुटलीये, बदलून आणशील? हो काय? चिनूला शूज नाही का आणायचेत आपल्याला? म्हणजे कसं आहे ना अण्णा, चिनूला ना बूट आणायचे. म्हणजे आहेत त्याच्याकडे, पण लहान व्हायला लागलेत ना आता. आता उद्या शूज न घालता शाळेत गेला तर घ्यायचे नाहीत ना त्याला शाळेत. हो, बरोबर बोलते शोभा अण्णा. आणि कसं आहे ना, आता आपल्याला शूज आणि चष्मा ह्याच्यापैकी एकच गोष्ट परवडू शकते. नाही अगं शोभा, दोन्ही. शूज आणि चष्मा ह्यापैकी एकच गोष्ट परवडू शकते आपल्याला. म्हणजे कसं आहे ना अण्णा, की शूज घालून चिनूने शाळेत जाणं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? मग यांना कुठे जायचं असतं का? मग अय्या, भाजी आणली? अगं बाई, बरं झालं. अण्णा, घ्या घ्या, पाणी पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. जय, जय, जय उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठा. जय उठ ना. चल आता उठ. उठ नाही तर उशीर होईल. उठ. तू एवढं सकाळ सकाळ का तयार झालीस? विरारला जायचंय. अरे हो, मी पटकन तयार होतो, तुला स्टेशनला सोडायला येतो. काय झालं तुम्हाला? अण्णा, काय होत आहे तुम्हाला? चक्कर येते का? हा, चला 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 चला, बाहेर बाहेर या. या, सावकाश सावकाश या. बसा. हा, काळजी घ्या, काळजी. अण्णा हो, तुम्ही किचन मध्ये का गेलात? वहिनी नव्हत्या का? अगं नाही नाही, म्हणजे ऐकायचंच नाही ना की अण्णा हो जरा बसा, आराम करा, मी करते चहा. पण नाही, तर नेलपेंट सुकायचं होतं ना ग माझं. मग हे काय ग, तू कशी काय आलीस पण अशी अचानक? अण्णांची आठवण आली म्हणून आले. अण्णा, अगं, त्या चष्म्याची काच फुटलीये. अण्णा, पेपर वाचल्याशिवाय तुमची सकाळ होत नाही. कसा वाचता तुम्ही पेपर? वाचतच नाहीत ना ग आता. इतकं वाईट वाटतं ना ग मला. काय आता? अण्णा, हा चष्मा मी ठेवते. स्टेशन जवळच दुकान आहे, उद्या मी आणून देते तुम्हाला. बरं होईल बाई, म्हणजे जाता येताना वाटे तुला लागेलच ना ते दुकान, मग तू आणशील पण. ए आदिती, ए आता आलीच आहेस ना, तर अण्णांसाठी चहा करणार आहेस तर मग माझ्यासाठी ग्रीन टी. लक्षात आहे तुझ्या? आणते. अण्णा आले.
अदिती, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपली काश्मीर टूर फुल झाली आहे. येस. म्हणजे हे सगळं तुझ्यामुळेच. एक मिनिट, हे सगळं माझ्यामुळे झालंय असं प्लीज म्हणू नकोस. जयमुळेच. आणखी कुणामुळे होणार? एक्सक्यूज मी, त्याला फक्त मीटिंगला बरोबर जाता येतं, मीटिंग्स नाही करतायत. तू गेला होतास त्याच्याबरोबर मीटिंगला? मी गेले होते. मी फक्त आले होते तुझ्यासोबत मीटिंगला. मान्य आहे, मी ऑफर मांडली, पण बाकी सगळं तूच केलंस ना. बघ अदिती, क्रेडिट कोणाचं आहे किंवा कोणाचं नाही याही पेक्षा ह्या आपल्या टूरच्या सक्सेसमुळे तुला जो इन्सेंटिव्ह मिळणार आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे मला. युअर राईट. निदान अण्णांच्या ट्रीटमेंटचा खर्च तरी कमी होईल. अरे हो, याचा मी विचारच केला नाही. म्हणून मी जे बोलतेय ना ते नीट विचार करून बोलते. माझ्या मते माझ्याशी भांडून काहीही होणार नाही. तुझ्याशी भांडून काय, सरांशी भांडूनही काही होणार नाहीये. कारण फायनली सगळं क्रेडिट तिलाच मिळणार. करेक्ट, कारण ती ते डिझर्व करते, कळलं? कारण तिथे अविनाश सर आहेत, त्यामुळे ते तिचंच कौतुक करणार. अदिती, पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. अदिती मॅडम, हा अविनाश सर आले. हो हो. सर आले. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मिस अदिती, कॉंग्रॅच्युलेशन्स. काश्मीर टूर फुल झाले. अँड ऑल क्रेडिट गोज टू यू मिस अदिती दाभोळकर. सर, फक्त अदिती दाभोळकर नाही, अदिती अँड टीम. हा हा, ऑफकोर्स ऑफकोर्स त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला मदत केली. पण तुम्ही टीम लीडर आहात अदिती, आणि चांगला टीम लीडर तो असतो जो आपल्या सहकाऱ्यांकडनं उत्तम पद्धतीने काम काढून घेतो. आणि हा, मला तुमचं प्रेझेंटेशन बघायचं आहे, आपण बोलूया त्याच्यावर. येस सर. अमित, मी म्हंटल नव्हतं सगळं क्रेडिट अदितीला मिळणार. बघ, बट शी डिझर्व्स इट. तुला काही प्रॉब्लेम आहे? काय नाही ग, मला माझे जुने दिवस आठवले. अरे अदिती, कॉंग्रॅट्स. काय झालं? काही नाही ग, हिला तेच म्हणत होते की तुला बघून मला माझे जुने दिवस आठवले. जॉईन झाले आणि महिन्याभरातच टीम लीडर बनले. आणि मग काय, बघता बघता माझा प्रोग्रेस सुरू झाला. फॉरेन टूर्स म्हटलं की तिलोत्तमा हे सूत्रच बनलं. म्हणजे मी काही विशेष करायचं नाही, पण लोकांना कदाचित माझं बोलणं, माझं कन्व्हिन्स करणं खूप आवडायचं. आणि मग माझा प्रोग्रेस सुरू झाला, माझं प्रमोशन व्हायला लागलं. हे सगळं एकीकडे छान सुरू होतं. दुसरीकडे मात्र माझा संसार या सगळ्या गोष्टींमध्ये डगमगायला लागला ग. का? यश, कौतुक, मान, सन्मान या सगळ्या गोष्टींचा एका पॉइंटपर्यंत अभिमान वाटतो आपल्या नवऱ्याला. पण या अभिमानांचा इगो क्लॅश कधी होतो हे त्याला कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही. तुमच्यात भांडणं झाली का?
खूप झाली. तुला सांगते आदिती, हिची ही अवस्था पाहिली ना की वाटतं मी लग्न नाही केलं हेच बरं झालं. पण भांडणं कशासाठी? काही नाही, भांडणांना कशाचीच गरज नसते. इतरांना आपलं कौतुक खूप असतं, मग नातं ताणलं जातं, गैरसमज वाढत जातात आणि मग सगळं एकाच गोष्टीवर येऊन थांबतं. 4 वर्षापूर्वीच घटस्फोट झालाय तिचा. लग्न ही फार महत्वाची गोष्ट असते. लग्न टिकवण्यासाठी वय, डिग्री, पैसा याही पेक्षा लागतो तो समजूतदारपणा. यश आणि जोडीदाराचं मन यातला बॅलन्स असणं महत्वाचं. आणि सहसा तोच नसतो. राहू दे ग, खूप झाला माझा विषय. काय ग, काय झालं? जय, मी दुसरा जॉब बघायचा विचार करते. काय? कदाचित उद्यापासूनच. नवीन जॉब मिळेपर्यंत दुसरा जॉब बघायचा नाही असं ठरलं होतं आपलं, पण आता नको वाटतंय. आदिती, हे बघ तू. मला बऱ्याच गोष्टी खटकायला लागल्यात जय. पण अविनाश सर जे बोलले ते खटकतंय ना? नाही खटकणार का जय? ज्या प्रोजेक्टवर तू इतकी मेहनत घेतलीस त्या प्रोजेक्टचं श्रेय उद्या त्यांनी फक्त मलाच दिलं. पण खरं तुला माहितीये? खरं काय ते मला माहितीये, पण ते जगाला कळायला नको. हे पहिल्यांदा होत नाहीये जय. तुझं श्रेय तुला मिळालं नाही म्हणून रजनीला जितका राग येतो ना, त्याही पेक्षा जास्त राग मला येतो. अच्छा अच्छा, म्हणजे रजनीला राग आला हे खटकलंय का? फक्त तेवढं कारण नाहीये. अँड आय एम सिरियस. अजून बऱ्याच गोष्टी आहेत जय. बायको म्हणून तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलूही शकत नाही. आणि ज्या लोकांचा तुझ्याशी काहीही संबंध नाही अशी माणसं तुझ्याकडे येतात तुझी मदत मागायला. कोणाचा तू बेस्ट फ्रेंड होतोस, कोणाचा मानलेला बॉयफ्रेंड होतोस, कोणी तुला मनोमन भावी पती सुद्धा मानायला लागले. दिवसातल्या 24 तासात अदितीसाठी वेळ कुठे? दिवसभर तर आपण ऑफिसमध्ये असतो. हल्ली येताना सुद्धा जुई असते आपल्यासोबत. घरी आलो की काकांचा तोंडी परीक्षेचा तास सुरू होतो. मग फायनली आपण रूम मध्ये येतो. खूप थकलेले असतो. मग झोपायची वेळ येते. आहोत आपण नवरा बायको. निदान जगाला सांगू शकू असं मित्रमैत्रिणीचं नातं तरी आहे का? अदिती, आपण
काहीतरी उपाय शोधूया यावर. याच्यावर काहीही उपाय नाहीये जय, आणि म्हणूनच मला झोप येत नाहीये. आणि जरी उपाय शोधायचं म्हटलं ना तरी तात्पुरता उपाय असणार आहे तो. नंदिनी मॅडमचं काय? अविनाश सरांसाठी ती माझा विचार करते, आणि जुई ती तुझ्यापर्यंत पोहोचायला माझा आधार घेते. ह्या सगळ्यावर फक्त एकच उपाय, ही नोकरी सोडायची. ठीक आहे, मी सुद्धा सोडतो ही नोकरी. जय, तुला शक्य नाहीये. तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तू सरांकडून पैसे घेतलेस, ते जोवर तू फेडत नाहीस तोवर तू नोकरी नाही सोडू शकत. आदिती, तू ही नोकरी सोडून हे सगळे जे मानलेले नातेवाईक आहेत ते थांबणार आहेत असं वाटतंय का? निदान माझ्या डोळ्यासमोर तरी नसतील ना. जय, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आदिती, हे बघ, नाही जय, हे वाक्य स्वतःला शांत ठेवण्याचा मंत्र आहे असं समज. उद्या विरारला जायचंय. अण्णांचा चष्मा दुरुस्त करायचाय. आदिती, किती पैसे लागतील का? डोंट वरी, आहेत माझ्याकडे. झोप आता. उद्या परत बँड्रा टू विरार, विरार टू बँड्रा. खूप दगदग होतीये तुझी. झोप, आराम कर. शोभा, शोभा, हा ना, शोभा, किती वेळा सांगितलं तुम्ही पेपर वाचू नका होतो. मला जरा फक्त हेडिंग वाचून दाखवशील का? अण्णा, आत्ता उठले मी, आणि जाऊन वॉकला पण जायचं मला. आल्यानंतर तुम्हाला आल्यावर काय, अदिती असेलच तुमची लाडकी. अख्खा पेपर वाचून दाखवेल तुम्हाला. मज्जा आहे तुमची. सॉरी, मला यायला उशीर झाला. आली तुमची लाडकी सून अदिती. बरं झालं ग बाई तू आलीस. ते अण्णांना पेपर वाचून दाखवायचा होता. म्हटलं चष्मा येईस तो वर, अदिती येईलच, मग ती वाचून दाखवेल अख्खा पेपर तुम्हाला. हो की नाही? कशाला? अण्णा, तुमचा चष्मा तयार आहे. आता बघा वाचून, बघा व्यवस्थित आहे ना, वाचता येतंय ना नीट? आता छान वाचता येते. अगदी पहिल्यासारखंच दिसतंय. आता शांतपणे पेपर वाचा. अगदी पटकन दिला त्याने, नाही? वहिनी, हो हल्ली फार वेळ नाही लागत. हो का? अदिती, अगं मला सदाचा फोन आला होता. आपल्या चाळीत सत्यनारायणाची पूजा आहे, त्यांनी आमंत्रण दिलंय. कधी एकदा तिकडे जातोय असं झालंय. मला सदाशी गप्पा मारता येतील, माने भेटतील मला.
सगळ्या जुन्या आठवणी निघतील. अण्णा, तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो स्पष्ट दिसतोय मला. मी आणि जय तुम्हाला आणायला येऊ. नको नको, तुम्ही उगाच दगदग करू नका. मी अभिशी बोललोय. अभि म्हणाला आपण टॅक्सी करूया आणि गिरगावात जाऊया.